नमस्कार, जय शिवराय। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। तर व्हेज बिर्याणी कशी बनवायची चला बघूया। सर्वप्रथम मी इथे सर्व व्हेजिटेबल्स घेतलेले आहे। बीन्स घेतलेले आहे, अर्धी वाटी वटाणाला आपण थोडं तेलामध्ये फ्राय केलेलं आहे 2 ते 3 मिनिटे। त्यानंतर फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवरला देखील आपण 5 ते 10 मिनिटं गरम पाण्यात मीठ टाकून बॉईल करून घेतलेला आहे। 2 शिमला मिर्च घेतलेले आहे आणि एक बटाटा बारीक कट करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून तो देखील घेतलेला आहे। तर सर्व भाज्या घेऊन झाल्यानंतर आपण त्याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। सर्व व्हेजिटेबल्स मिक्स करून झाल्या की त्यामध्ये आपण 1 वाटी दही टाकणार आहोत। दही टाकून झालं की 2 चमचे इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, घरचा लाल तिखट देखील यूज करू शकता। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ असं सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। सर्व एकजीव करून झाले की त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे मी, होममेड पेस्ट आहे बिरिस्ता। सर्व हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 1 ते 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे साईडला। बासमती राईस घेतलेला आहे। पाण्यामध्ये आपण लिंबू पिळून टाकलेला आहे सालीसकट। दालचिनी, इलायची, तेजपत्ता हे देखील टाकून राईसला आपण स्वच्छ पाण्याने धुवून 1 तास भिजत ठेवून त्याला शिजवत आहोत। तर 80% कुक करून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याला एकदम सुट्टा लुसलुसीत असा भात होऊन जातो, अजिबात चिटकत नाही। तर चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर त्याला थोडं साईडला ठेवणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता एकदम सुट्टा असा आपला राईस रेडी आहे। तर व्हेजिटेबल्स कुक करण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे इथे तूप घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे। टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे, त्याला शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजून झाला की त्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स मॅरिनेशनसाठी ठेवल्या होत्या त्या सर्व ॲड करणार आहोत आणि त्या देखील फ्राय करणार आहोत। तर थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत ते शिजण्यासाठी। आपले सर्व व्हेजिटेबल्स शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतील। तर त्याला तेल देखील सुटलेलं आहे। चवीनुसार तुम्ही इथे मीठ देखील टाकू शकता आणि सर्व व्हेजिटेबल्स कुक करून झाल्या की त्या देखील आपण साईडला काढून घेणार आहे। तर इथे आपलं व्हेजिटेबल्स आणि राईस दोन्ही तयार आहे। तर बिर्याणी आपण लेअरिंग करून घेऊया। सर्वप्रथम पातेल्याला मी तूप टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे आणि व्हेजिटेबल्सची 1 लेअर दिलेली आहे। हाफ व्हेजिटेबल्स घेतलेले आहे तिथे आणि त्यानंतर 1 राईसची लेअर दिलेली आहे त्यावरती। त्यानंतर बिरिस्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून आणि हे सर्व टाकून झाल्यावरती केसर दूध टाकलेलं आहे मी आणि व्हेजिटेबल्सची आपण 1 लेअर देणार आहोत। व्हेजिटेबल्सची लेअर परत देऊन झाली की त्यावरती 1 राईसची लेअर द्यायची आहे। तर इथे आपल्याला जो राईस उरलेला असेल तो सर्व घेऊन त्यावरती परत बिरिस्ता आणि कोथिंबीर, त्यानंतर आपले केसर दूध टाकून आपली बिर्याणीची लेअरिंग तयार आहे। तर ती कुक करण्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे। तव्यावरती आपलं पातेलं ठेवायचं आहे आणि ते झाकण ठेवून त्यावरती काहीतरी जड असं ठेवू शकता तुम्ही, खलबत्ता किंवा मग पाण्याचा हंडा देखील ठेवू शकता। खलबत्ता ठेवलेला आहे। आपली व्हेज बिर्याणी इथे रेडी आहे। तर ती तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता। राईस देखील असा मोकळा झालेला आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा तुमची व्हेज बिर्याणी।